हे पहा, 12 दिवस होऊन गेले. 12 दिवस आमचे 27 निरपराध लोक दहशतवाद्यांच्या हल्ल्यामध्ये मारले गेले. याला 12 दिवस होऊन गेले. आणि बदला काय घेतला तर रोज बातम्या येत आहेत, या नाड्या आवळल्या, त्या नाड्या सोडल्या. बरं, 21 YouTube चॅनल बंद केले पाकिस्तानचे. पाकिस्तानच्या हायकमिशन मधला स्टाफ, कर्मचारी वर्ग कमी केला. याला का बदला घेणं म्हणतात? याला बदला घेणं म्हणतात. तुम्ही तुमच्या राजकीय विरोधकांचा बदला कसा घेता? तुम्ही तुमच्या राजकीय विरोधकांचा बदला कसा घेता? त्यांचे पक्ष फोडून टाकता, त्यांना तुरुंगात टाकता, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करता, त्यांच्या कुटुंबाचा छळ करता ना. बदला घेता ना की आपला समोर कोणी आपला राजकीय शत्रू नको, खतम करून टाकायचं. मग पाकिस्तानच्या बाबतीत या नाड्या आवळल्या, त्या नाड्या आवळल्या, एअर स्पेस बंद केली, हवाई हे बंद केलं, YouTube चॅनल. याला का बदला म्हणतात? 27 लोक मारला गेला, बदला कसा पाहिजे? इंदिरा गांधींचा इतिहास पहा. त्यांना इंदिरा गांधींचा त्रास होतो. काय बदला म्हणजे काय बदला घेतला? हे कोणाला मूर्ख बनवतायत? प्रधानमंत्री फिरतायत इकडून तिकडे तिकडून इकडे, मिठ्या मारतायत लोकांना. त्याला बदला घेणं म्हणत नाही. तुम्ही पण त्या मीडियावाले फार त्यांच्या मागे लागताय. बदला घेतला. कसला बदला? काही घेतलेलं नाही. शांतपणे आनंदात सुखानं चालले. भीती वाटते मला या देशाची. आम्हाला की अशा प्रकारचे राज्य करते त्या देशावर असतील आणि शत्रू इतका समोर माजलेला असेल, आणि आमच्या बदलाची पद्धत काय? YouTube चॅनल बंद करायचे आणि नाड्या आवळायच्या. बंद कराय. चुन के मार्गे करारा जवाब काय वाटतं एकंदरीत? हे फक्त भाजपच्या विरोधकांना चुनकर मारण्याचा प्रयत्न करतात. तेही आता शक्य नाही. 12 दिवस झाले तरी बदला घेत आहेत आणि आता युद्ध सराव करतायत. आता युद्ध सराव करतायत. युद्ध का सराव कर रहे हैं, जिसे बदला बोलते हैं क्या? चलिए छोड़ो, और क्या है? सामाजिक न्याय लाडली बहन योजना जो है उसमें कहीं ना कहीं पैसों की कमी देखी जा रही है, जिसकी वजह से बाकी जो खाते हैं उनके पैसे को डाइवर्ट करके लाडली बहन के लिए इस्तेमाल किया जा रहा है. लाडली बहन योजना लगभग बंद हो चुकी है. आप कितना रुपया देते हैं? 700 रुपया या 500 रुपया? कितना है? आप 500 पे आया, 15,500 आया. चुनाव के प्रचार में 2100 देने की बात की थी ना. अजित पवार बोलते मैंने कहा. मैंने तो नहीं कहा था. मी नाही बोललो होतो. कर्जमाफी मी कुठे बोललो? अहो, सरकार तुमचं आहे ना. पण तुम्ही त्या सरकारमध्ये आहात, डेप्युटी सीएम आहात. आता प्रत्येक मंत्री म्हणतोय माझा पैसा. हा तुमचा पैसा कुठला? ते एक मंत्री आहेत, माझ्या खात्याचा पैसा वळवला. अहो, लाडका बहिणींना दिला ना. तुम्हाला कशाला पैसा पाहिजे? लाडका बहिणींना तुम्ही पैसे दिलेत म्हणून तुम्ही रडताय. त्याआधी कसे हसत होतात मतं पाहिजेत म्हणून. तुम्हाला पैसा आता तुमच्या खिशातला पैसा वळवलाय का सरकारीच पैसा आहे? याचा अर्थ तुम्ही लाडक्या बहिणींनाही फसवताय आणि तुमचे जे सामाजिक न्याय विभागाचं जे कार्य आहे त्याची फसवणूक करताय. शेवटी सरकारनं चोऱ्या माऱ्या लांड्या लावड्या करून निवडणुका जिंकण्यासाठी ही पाकिटमारी केली होती. आणि आता ही पाकिटमारी करणं सोपं नाही. अजितदादा बसलेले आहेत तिथे, खमके अर्थमंत्री. अजितदादा एक अर्थमंत्री म्हणून खमक्या माणूस आहे. आमच्या काळात आम्ही पाहिलेलं आहे ना. 17 मे रोजी नरकातला स्वर्ग या माझ्या पुस्तकाचं प्रकाशन आहे. ते पुस्तक जे आहे, माझ्या तुरुंगातले जे माझे अनुभव आहेत, सरकारने जे आम्हाला नरकात पाठवलं आणि नरकात पाठवून सुद्धा आमच्यासारखे अनेक लोक झुकले नाही, गुडघे टेकले नाही. आम्ही त्या नरकाला स्वर्ग मानला आणि त्यात राहिलो 100 दिवसाच्या वर. त्याचे अनुभव आहेत. फार मोठं पुस्तक नसेल, पण त्यातून लढणाऱ्यांना प्रेरणा मिळाली. देशासाठी, स्वातंत्र्यासाठी, लोकशाहीसाठी लढणारी जी एक पिढी आहे
त्यांना जर काही मी प्रेरणा देऊ शकलो त्यातून, त्यासाठी मी पुस्तक लिहिलं. जावेद अख्तर प्रख्यात लेखक, कवी, पटकथाकार हे ते पुस्तकाचं प्रकाशन करतील. माननीय शरद पवार साहेब, माननीय उद्धव ठाकरे साहेब आणि माझे संसदेतले सहकारी साकेत गोखले, त्यांनाही तुरुंगात टाकलं होतं, ते या सोहळ्यामध्ये उपस्थित राहतील. आणि एक प्रेरणादायी सोहळा रवींद्र नाट्य मंदिरला 17 मेला सायंकाळी 6 वाजता. आणि हा कार्यक्रम सगळ्यांसाठी खुला आहे, सगळ्यांसाठी. तर राज ठाकरे निमंत्रण आहे का या विषयावर? हा राज ठाकरे मी म्हटलं ना, सगळ्यांना निमंत्रण आहे खुलं. ज्यांना ज्यांना या हुकुमशाही विरुद्ध लढायचं आहे, ज्यांना या लोकशाहीच्या रक्षणासाठी लढायचं आहे आणि ज्यांना भविष्यामध्ये कधीच या लोकांसमोर गुडघे टेकायचे नाहीये, त्या प्रत्येकानं यावं अशी माझी अपेक्षा आहे.